नमस्कार. आज आपण बोलणार आहोत थोडक्यामध्ये जे एप्स्टीन फाईल्स विषयी जी सगळीकडे चर्चा चालू आहे. तो एप्स्टीन नावाचा व्यक्ती होता. तो मुलांची छोट्या छोट्या मुलींची तस्करी करायचा, त्यांच्यावरती सेक्शुअल हॅरेसमेंट करायचा. अशा बऱ्यापैकी खुलासे आता अमेरिकेच्या कोर्टातून ते बाहेर येताना आपल्याला दिसले. त्यामध्ये जी म्हणजे इथे एक पुन्हा उदाहरण सादर होतं की बाबा जी लोक सक्सेसफुल असतात, जी लोक बऱ्याचशा बरोबर मोठ्या प्रमाणात कमवतात, ती लोक आपलं आयडियल असतात. असं लोक आपण म्हणतो की एलॉन मस्क झालं, डोनाल्ड ट्रम्प झालं, परत ते बिल गेट झालं, अशी जी मोठी मोठी लोक आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, अशा मोठ्या लोकांची नावं सुद्धा त्या फाईलिंगमध्ये किंवा त्या एप्स्टीनच्या यादीमध्ये किंवा त्यांनी ठेवलेला जो डाटा होता, तो माणूस एवढा चतुर होता की तो कुणाकुणाला भेटायचा, त्यांची सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचे व्हिडिओ, त्यांचे चॅट्स किंवा त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे हा तो जतन करून ठेवायचा. त्यांनी तिथं डोकं वापरलं की बाबा ही सगळी हरामी लोक आहेत, ही जरा लहान मुलांसोबत असं करण्यासाठी इथपर्यंत येऊ शकतात, म्हणल्यावर उद्या ही आपल्याला सुद्धा पलटू शकतात. त्या हेतूने किंवा त्या विचाराने त्यांनी ती गोष्ट जतन करून ठेवली होती. हे सगळं त्या गोष्टींना आपल्याला दिसून येते. जसं की आता 2017 मध्ये ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा तुम्हाला नाव ते एप्स्टीन फाईल्सच्या यादीमध्ये दिसलं असेल. तुम्हाला मेल्सद्वारे त्यांनी त्याची संपर्क केलेला आहे सुद्धा दिसला असेल. आता जे काही न्यूज वगैरे सगळं कळतं त्याच्यामध्ये असं कळतं की कोरोना त्यांनी घडवून आणला होता. बऱ्यापैकी लोकांना त्यांनी पृथ्वीवरची जी लोकसंख्या ती कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. एक जे श्रीमंत लोक आहे याचा असं विचार असलं बाबा ही लोक आता खूप जास्त लोकसंख्या प्रमाणात जास्त वाढत आहे, त्यामुळे त्याचा जो त्रास आहे तो आता आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे एक प्रकारे लोकसंख्या मिटवण्याचं काम करण्यासाठी ते कोविड थोडक्यात आणला असं अशी सुद्धा शंका बऱ्यापैकी लोकांची असते. पण जे लोक सामान्य लोकांचे जे आयडल असतात की एवढे मोठ्या पदावर गेलेले आहेत, एवढे पैसे कमवलेले आहेत, इतक्या लोकांचं त्यांनी असंच केलेलं आहे. काही काही जे आईवडील असतात, चुताळा आईवडील असतात, त्यांचं आपल्या मुलांना असं सांगणं असतं की तुम्ही त्यांच्या लेवलपर्यंत जावा, त्यांच्याकडनं सगळं शिका, त्यांच्याकडनं धडे घ्या, त्यांनी कसं स्वतःच्या लेवलमध्ये स्ट्रगल केला. पण हे नाही सांगत की बाबा आता तीच लोक तोंडावर पडताना आपल्याला बऱ्यापैकी दिसलेली आहेत. जर त्यांनी स्ट्रगल जरी घेतला, त्यांनी कष्ट करून जर ते वर जरी घेतलं, म्हणजे नंतर त्यांचे जे काही बदलणारे शौकीन असतात. समजा माणसाचं एकच आयुष्यात हे हेतू असतो, तो म्हणजे पैसा असतो. पैसा ज्यावेळेस माणसाकडे येतो त्यावेळेस माणूस कसं असतं की पैसा कमवण्यामध्ये बिझी होऊन जातं. त्यामुळे त्याला बाकीच्या गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये त्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायला वेळ जमत नाही. पण कसं असतं की आपण इतके मूर्ख असतो की बाबा ज्यावेळेस त्या लोकांना आपण आयडल समजतो, पैसा आल्यानंतर माणसाला त्या पुढे काय करावं हे लोकांना समजत नाही. आलेलं पैसे की लोक माजून जातात. या आठवडे पैसा आला की पैसा आहे भेटतोय, भले त्यांनी कष्टाने कमवू द्या, पण नंतर पैसा कमवण्यासाठी काही त्यांना स्ट्रगल घ्यायची वेळ येत नाही. कसं असतं, एकदा माणसाकडे पैसा आला तर माणसाला पैसा कमवायची गरज नाही पडत असं आपण म्हणतो. पण सक्सेसफुल झाल्यानंतर ज्यावेळेस पैसा कमवायची इच्छा माणसाची पूर्णपणे संपून जाते, त्यानंतर माणसाकडे जो ठराविक वेळ असतो तो वेळ माणूस कुठल्या ठिकाणी वाया घालतो हे एप्स्टीन फाईल्सच्या खुलासावरून आपल्याला कळतं. ही जी काही मोठ्या मोठ्या लोकांची नाव तिथे समोर येतात ती शक्यतो ती मोठं पदावरची आणि सक्सेसफुल झालेले लोक आहेत. त्यामुळं जे काही ग्राउंड लेवलची लोक आहेत त्या लोकांना असं वाटतं की त्यांनी सक्सेसफुल झाले, त्यांचं खूप जास्त त्यांना पैसा भेटलेला आहे, त्यांचं आयुष्य अगदी सुखाचं आहे. पण दुसऱ्याच्या लेकरांना मारून, त्याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंट करून, इतर गोष्टी त्यांच्याविरुद्ध करून अक्षरशः लोकांना खाल्लेले, लहान मुलांचा छळ केलेले, लहान मुलांवर सेक्शुअल अटॅक केलेले असे सुद्धा व्हिडिओज आणि फोटोज त्या ठिकाणी व्हायरल होताना दिसतात. परंतु ज्यावेळेस सरकारने त्या किंवा जनतेने त्या लोकांना त्यांचे प्रश्नाचे जाब विचारले त्यावेळेस काही लोकांचं असं म्हणणं की आम्ही त्यांच्याशी काही संपर्क नाही, डोनाल्ड ट्रम्प हे बोलले की आमचा काही संपर्क नाही, तर आम्ही त्यांचे काही संबंध नाही, नकली आहेत किंवा इतर अजून सुद्धा अशा गोष्टी ओपन होतील. हळूहळू त्या जर कुठलं राजकीय प्रेशर किंवा त्याच्यावर जर नाही आलं तर त्या हळूहळू गोष्टी ओपन होतील. पण याचा परिणाम कसा होतो की माणूस किती गाढव असतो हे आपल्याला कळतं. की आपण ज्यांना आयडल मानतो तीच लोक आपली गाड मारतात हे कळतं. जे काही मोठ्या प्रमाणात आता मुलींचं गायब होणं काम चालू आहे भारतात, इतर देशांमधून मुलीचे गायब होतात, पहिले पण गायब होतात, मुलींचा कुठे जाऊन कसा वापर होतो हे थोडक्यात आता दिसत आहे. एखाद्याचं लहान लेकरू त्या ठिकाणी आपण सप्लाय करायचा, नंतर सेक्शुअल हॅरेसमेंट करायची, म्हणजे माणूस केला काळींपाप असणारी गोष्ट एप्स्टीन फाईल्स मधून आपल्याला सगळ्यांना सामोरं येताना दिसते. त्यामध्ये असं झालं की 2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव एप्स्टीन फाईल्स सोबत जोडण्यात आलेलं आहे. आता मोदींनी तिथं जाऊन नेमकं काय केलेलं आहे, कुठला संपर्क केलेला आहे, काय नेमकं कुठल्या प्रकारे तिथं त्यांनी कशा प्रकारे काय केलेलं आहे, म्हणजे खरंच त्यांचं नाव आहे का, नाव असलं तरी त्यांनी कशा प्रकारे नाव यूज केलेलं आहे किंवा अजून बरीच आरोप प्रत्यारोप व्हायची शक्यता आहे. परंतु जर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं नाव देतं असं खरंच असेल आणि तिथून जर त्यांनी खरंच मुली सप्लाय वगैरेचं काम केलं असतं ते भारतासाठी खूप म्हणजे खूप दर्दनाक आणि नालायक अशी गोष्ट आहे. कारण असं असतं की बाबा जर आपण देशावर जर देशाचा कारभार जर एका पंतप्रधानाच्या हातामध्ये देतो, पंतप्रधान कुठल्या खालच्या पातळीला जाऊ शकतो आणि जनतेला किती मूर्ख म्हणू शकतो हे काम आपण आता सध्याला होताना दिसतं. जर आपण नीट बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं असतील
जर आपण 2014ला अक्षय दिन आणि हिंदुत्ववादी सरकारचा एक प्रमुख चेहरा म्हणून आपण त्यांना तिथं पंतप्रधान पदावर नेतृत्व करण्यासाठी बसवलं होतं, पण आता सध्या जर आपण बघितलं तर या सगळ्या गोष्टीमधून एकच कळतं की जर आपण ते जर नाव खरेदलं तर आपण किती गाढव आहोत. ते गाढव असण्याची पूर्ण लिमिट संपलेली आहे. त्यानंतर सुद्धा जर आपण बीजेपी केलं तर आपण पूर्णपणे गाढव आहोत. दुसरी गोष्ट कसं असते की आयडल त्यांनाच मारा जे माणूस आपल्याला मेंटल पीस आणि पैसा कमवून थोडं पण मारलं, नुसतं पैसाच कमवून त्या पैशाचा दुरुपयोग करून लहान मुलांना त्रास देऊन किंवा इतर सेक्शुअल हॅरसमेंट स्वतःच्या बाकीची इच्छा पूर्ण करणं आणि समाजाला एक वाईट निरोप देणं, संदेश देणं हे कुठतरी जड जातं. ह्याच्यातून एक तुम्हाला शिकायला भेटलं असेल की एप्स्टीन फाईल्समध्ये एक शिकायला भेटलं की आपल्याशी रोज कॉन्टॅक्ट करतो, काय करतो, कसं बोलतो आपण, कुणाशी बोलतो, या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या पाहिजे. कारण पाप करतोय आपण तर त्यामध्ये आपण सगळ्याच ओढून घेतलं पाहिजे. कारण जर नुसतं पाप करून पळून गेल्यावर फायदा नसतो. त्या पापामध्ये सहभागी किती जण आहेत, त्या लोकांना किती काय झालं पाहिजे, सगळ्यांना काय काय झालं पाहिजे, या सगळ्याचा डाटा आपल्याकडे असला पाहिजे. कारण आपण एकदा बुडत आपण त्या लोकांना घेऊन सुद्धा बुडता आलं पाहिजे. त्यामुळे एप्स्टीन फाईल सारखी दर्दनाक गोष्ट पुढे असून किती खुलासे करते हे सगळं बघण्यासारखं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.